आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगितलं की 3 मुद्दे आहेत। कर्नाटक सरकारनं साखरेच्या पोत्याची किंमत 3190 धरलेली आहे। महाराष्ट्र सरकारनं किमान 3000 रुपये साखरेची किंमत धरावी आणि बँकेला विनंती करावी 90% कर्जाची उचल द्यावी। त्याचबरोबर परचेस टॅक्स पूर्णपणे 1 वर्षाचा माफ करावा। त्यातून आम्ही जे 3000 रुपयाची पहिली उचल मागतोय त्या जवळपास जाणारे उत्तर निघेल आणि शेतकऱ्यांचं समाधानाच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय शिष्टमंडळ पंतप्रधानांना भेटणार आहे। त्या शिष्टमंडळात मी स्वतःसुद्धा जाणार आहे, कारण हा राज्याचा प्रश्न आहे, त्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये सहभागी होणार आहोत। मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की उद्या केंद्र सरकारकडून काय आपल्याला मदत मिळते ते बघू आणि मग आल्यानंतर राज्य सरकार आपली भूमिका स्पष्ट करेल। आम्ही सांगितलं की 27 तारखेपर्यंत आम्ही थांबतो, जैसे ते परिस्थिती ठेवतो, परंतु 27ला आल्यानंतर जे काही राज्य सरकारची भूमिका आहे ती लवकर स्पष्ट करा। शेतकऱ्याचा संयम सुटत चाललेला आहे आणि त्यामुळं निर्णय लवकर अपेक्षित आहे। एवढं कराडमधील आंदोलनाचं काय करायचं त्याचं थोड्या वेळात मी तिथल्या शेतकऱ्यांच्यावर चर्चा करून जाहीर करेन। आम्ही आमच्या मागणीशी तर ठाम आहोतच। शेवटी आम्ही चळवळ करतोय आणि चळवळीमध्ये आपला मुद्दा शेवटपर्यंत रेटून न्यायचा असतो। आम्ही तो माझी दखल घेतलेली नाही, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची दखल घेतलेली आहे आणि शेतकऱ्यांची ताकदच तेवढी आहे। त्यामुळं शेवटी राज्य सरकारला शेतकऱ्यांच्या पुढं शेतकऱ्यांच्या भावनेची कदर करावीच लागते। तोपर्यंत पहिल्या उचलीचा तिढा सुटत नाही तोपर्यंत ऊस तोड होणार नाही। जे कारखाने अजूनही चालू आहेत त्यांना माझी कळकळीची विनंती आहे की निर्णय जर करायचा असेल तर कारखाने बंद करा, त्याशिवाय केंद्र आणि राज्य सरकार मदत करणार नाही। चळवळीमध्ये अशा बैठका नेहमीच होत असतात। आम्ही चर्चेचे दरवाजे बंद केलेले नाहीत, पुन्हा चर्चेला जाऊ, कारण हा कुणाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न नाही तर शेतकऱ्याचा प्रश्न आहे आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी पुन्हा अनेकांच्या दारात जायची तयारी आहे। परंतु आम्ही शेतकऱ्याला न्याय मिळवून दिल्याशिवाय गप्प बसतो। त्याचा यावर्षी काही फरक पडणार नाही। आम्ही त्याच्या संदर्भात चर्चा झाली नाही असं नाही, परंतु त्या संदर्भात आमच्या काही मुद्दे आहेत, आमच्या काही मनात शंका आहेत, त्या खुला झाल्यानंतर पुढच्या वर्षासाठी आम्ही त्याचं स्वागत। आम्हालाही वर्षाला हे आंदोलन नको आहे, हे कायमस्वरूपी काहीतरी यंत्रणा तयार करा असं आमचंही म्हणणं आहे। आता हे सरकारनं निर्णय घ्यायचा आहे। आम्ही आमचा ऊस पिकवलेला आहे, त्याची किंमत केल्याशिवाय, किती उचल मिळाल्याशिवाय ऊस कसा काय द्यायचा? आणि त्यामुळं हंगाम लांबत असेल तर त्याला जबाबदार कारखाने आणि सरकार आहे। चर्चेचा अजून निष्कर्षच निघालेला नाही तर काय होईल याचा अंदाज कसा काय घेता येईल, कारण शासनानं अजूनही आपली भूमिका स्पष्ट केली।